विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश विषयाचा इयत्ता 8वीचा एक घटक अभ्यासणार आहोत. घटक आहे टेन्स. टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. सर्वप्रथम आपण प्रेझेंट टेन्सच्या उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स. आय ईट अ मँगो. मी आंबा खातो. सिंपल प्रेझेंट टेन्स बनवताना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. वरील वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. तसेच ईट हे वर्ब म्हणजेच क्रियापद आहे व मँगो हे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे उदाहरण पाहूया. आय ॲम ईटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बनविताना सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे उदाहरण पाहूया. आय हॅव इटन अ मँगो म्हणजेच मी आंबा खाल्ला आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनविताना सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्बचे पास्ट पार्टिसिपल फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे उदाहरण पाहूया. आय हॅव बीन ईटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात आलेलो आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनविताना सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण प्रेझेंट टेन्सच्या 4ही उपप्रकारांची उदाहरणे एकसाथ पाहूया. आय ईट अ मँगो. आय ॲम ईटिंग अ मँगो. आय हॅव इटन अ मँगो. आय हॅव बीन ईटिंग अ मँगो. प्रेझेंट टेन्सच्या 4ही प्रकारांची रचना करताना काय बदल झालेले आहेत ते अधोरेखित केलेले आहेत. त्याचे तुम्ही निरीक्षण करा आणि अशा प्रकारे रचना करण्याचा प्रयत्न करा. आता आपण पास्ट टेन्स व त्यांचे उपप्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स. उदाहरण आहे आय एट अ मँगो म्हणजे मी आंबा खाल्ला. सिंपल पास्ट टेन्स बनविताना सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे भूतकाळी रूप प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. यानंतर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. उदाहरण आहे आय वॉज ईटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात होतो. पास्ट कंटिन्युअस टेन्स बनवताना सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. यानंतर पुढील प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स. उदाहरण आहे आय हॅड इटन अ मँगो म्हणजे मी आंबा खाल्ला होता. पास्ट परफेक्ट टेन्स बनविताना सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचे पास्ट पार्टिसिपल फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे आपण उदाहरण पाहूया.
आय हॅड बीन इटिंग अ मँगो. म्हणजेच मी आंबा खात आलेलो होतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवताना सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण पास्ट टेन्सच्या उपप्रकारांची उदाहरणे एक साथ वाचूया. I ate a mango. I was eating a mango. I had eaten a mango. I had been eating a mango. दिलेल्या वाक्यांमध्ये कशा प्रकारे बदल होत गेलेला आहे ते मी अधोरेखित केलेले आहे. त्याचे तुम्ही निरीक्षण करा व वाक्यांची रचना करा. आता आपण फ्युचर टेन्सच्या उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण सिंपल फ्युचर टेन्सचे उदाहरण पाहूया. आय शाल ईट अ मँगो म्हणजे मी आंबा खाईन. सिंपल फ्युचर टेन्स बनविताना सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे उदाहरण पाहूया. आय शाल बी इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात असेन. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनविताना सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी प्लस वर्ब किंवा ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचे उदाहरण पाहूया. आय शाल हॅव इटन अ मँगो म्हणजे मी आंबा खाल्ला असेल. फ्युचर परफेक्ट टेन्स बनविताना सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस वर्बचे पास्ट पार्टिसिपल फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे उदाहरण पाहूया. आय शाल हॅव बीन इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात आलेलो असेल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनविताना सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करतात. आता आपण फ्युचर टेन्सच्या उपप्रकारांच्या वाक्यांचे एकत्रितरित्या वाचन करूया. आय शाल ईट अ मँगो. आय शाल बी इटिंग अ मँगो. आय शाल हॅव इटन अ मँगो. आय शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. वरील वाक्यांमध्ये झालेले बदल मी अधोरेखित केलेले आहेत. त्यांचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे वाक्यरचना करा. अशा प्रकारे आपण टेन्सचा अभ्यास केला. थँक यू.